आता गंमत अशी झाली की मी आणि लाडू संध्याकाळी रोज जसं फिरायला जातो तसंच आजसुद्धा गेलो होतो आणि तिथे आम्हाला एक बँजो म्हणजे कोणाच्या तर लग्नाची वरात येत होती, माहिती नाही कोणाची होती, पण तिथे ते DJ वाजायला लागला, बँजो वाजायला लागला की लाडू लागली नाचायला. म्हणून म्हटलं चला आपण मस्त असा व्हिडिओ शूट करूया. आणि ती बऱ्याच उशीर डान्स करत होती म्हणून तिचं मी शूट केलं. आणि हा इथला जो स्पेस आहे इथेही चालायला लागली. जेव्हा तिला चालायला येत नव्हतं, ती फक्त पकडून चालत होती, तेव्हा मी तिला आणून त्या कट्ट्याला उभा करायची धरून आणि ती तो कट्टा धरूनच 2 ते 3 राऊंड मारायची. त्यामुळे तिने स्टार्टिंगला तेच केलं. आणि आत्तासुद्धा तुम्ही बघताय ती चालायला जाते, तिला तिचं कंट्रोल राहत नाही. एकदम स्पीड जास्त तर होते नाहीतर कमी तर होते. आणि इथे बसून तिने सुरू केली. तर असं तिला थोडंसं आज ते मी फिरवलं मस्त. आणि ही बॅग, या बॅगमधलं तर तिला नेहमीच काय ना काहीतरी उचकटत राहायचं असतं. इथे बघा तिचं स्पीड एकदम डगमगते, एकतर जास्त तरी होते किंवा एकतर कमी तरी होते. आणि तिला आज पहिल्यांदाच मी असं खाली नेऊन सोडलं, नाही तर मी जनरली तिला सोडत नाही. पण आता सध्या पाऊस चालू झाला आहे, हा पाऊस चालू व्हायच्या आधीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे आता काय खाली जाता येत नाही आहे. तर इथे बघा तिने डान्स चालू केला आहे. तर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा तिच्यासोबत आणि बँजोसोबत तुम्हीसुद्धा डान्स करा. कारण की असं DJ वाजलं की सगळ्यांनाच नाचावंसं वाटतं, तर तिलासुद्धा नाचावं वाटलं. आता बराच वेळ आम्ही तिकडे घालवला आणि तिथून म्हटलं चला आता तुला गार्डनला घेऊन जाते. तर मी तिला फायनली गार्डनला घेऊन गेले. पण इथे असं झालं की मी मोबाईल आडवा पकडला होता तरी पण व्हिडिओ प्रॉपर शूट नाही झाला आणि बराच मोठा हा व्हिडिओ होता. मग म्हटलं ठीक आहे आपण टाकूयाच, बघणारे आवडली तर बघतील, नाही तर एक आपली आठवण तरी तिथे सेव्ह होईल म्हणून मी हा व्हिडिओ असाच पोस्ट करते. बघा तुम्हाला आवडला तर ठीक आहे, नाही तर पुढचा पार्ट तर मी तुमच्यासाठी चांगला शूट केलेलाच आहे, तर तो बघा आणि कसा वाटला ते मला नक्की सांगा. तर इकडे इथे असं झालं की इथून ते लहान मुलांचं गार्डन आणि झुला वगैरे दिसतो तिला. तर ती बघा झुल्याच्या जवळ आली की चेकळायला लागते. तर मी तिला तेच विचारत होती की तुला जायचं आहे का, झुलायला जायचं आहे का. आणि गंमत अशी झाली की आम्ही गेलो तिथे पण ऑलरेडी 2-3 मुलं तिथे थांबलेली होती. एक झुलत होता आणि अजून 2 थांबलेली होती. मग म्हटलं ह्यांचं होण्यापर्यंत खूप वेळ होईल आणि आपण डेली येतोच, तर म्हटलं ठीक आहे आपण नंतर तुला मी झुलवेन. तर इथे अशी मुलं ऑलरेडी झुलत होती, त्यामुळे मी तिला इथून पुढे घेऊन गेली आणि गार्डनमध्ये तिला खेळवलं. तर ही बघा झुल्यामध्ये जाण्यासाठी कशी करते, आवाज वगैरे देते. पण नाही, मी तिला उतरवलं कारण वेळ लागणार होता. मग मी तिला पुढे गार्डनमध्ये घेऊन गेली. तर तिथे गेल्यानंतर मी तिला गवतात सोडलं आणि चुकून मी तिला छोटी चड्डीच घातलेली होती, मोठी पॅन्ट घालायचं म्हणजे असं काही प्री प्लॅन नव्हतं की गार्डनमध्ये तिला खाली सोडायचं. म्हणून मी तिला नॉर्मल चड्डीवरतीच फिरायला घेऊन गेली होती आणि मी तिला सोडलं. पण ती गवत आहे खाल्ली आणि वेगळंच काहीतरी टच होतं, त्यामुळे ती एकही पाऊल पुढे टाकत नव्हती. ती तिथेच होती आणि रडत होती. मी तिला पुढे ये म्हणते पण ती यायलाच तयार नाही. आणि आता एक पाऊल टाकला आणि बघा कशी करायला लागली. नंतर मी तिला हाताने पकडूनसुद्धा पुढे नेलं आणि एवढी सुंदर हवा सुटली होती ना, खूपच छान वाटत होतं. आणि तेव्हा थोडंसं गरम होत होतं, आता गरम होत नाही कारण आता पावसाळा सुरू झाला आहे. तर तुम्ही बघा किती मस्त असा मौसम आहे. आणि मुंबईसारख्या ठिकाणी, ठाण्यासारख्या ठिकाणी अशी एकदम फ्रेश आणि मोकळी हवा मिळणं खूपच अवघड आहे. पण आम्हाला मिळते इथं म्हणजे ब्लेस्ड आहे आम्ही असं म्हटलं तरी चालेल. खूप सुंदर आणि खूप फ्रेश हवा मस्त अशी सकाळी इथे भेटते. सकाळी तर शक्यतो जाणं होत नाही, पण संध्याकाळी मी लाडूच्या निमित्ताने मला सध्या जायला मिळते. आधी नव्हतं जायला येत कारण मी सुद्धा सकाळी 9 to 5 नाही 9 to 7च्या जॉबमध्ये होते, त्यामुळे नव्हतं मला पॉसिबल. पण आता लाडूमुळे मला बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करता येत आहेत सध्या इथल्या, ज्या की मी आधी केल्या नव्हत्या. घरात राहायला आल्यापासून नवीन ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो, ऑलमोस्ट आता 2 वर्ष होत आले तिथे लोडामध्ये शिफ्ट होऊन. खूप छान आणि खूप सुंदर इथलं क्लायमेटसुद्धा आहे आणि फिरायला वगैरे म्हणलं तरी
खूप स्पेस आहे, मुलांना खेळायला खूप चांगलं आहे, सिक्युरिटी आहे मेन म्हणजे भरपूर इथे. मुलांना कॅम्पसमधून कुठे जाऊ शकत नाही आणि कॅम्पसच्या आतमध्ये सिक्युरिटी चेकिंगशिवाय कोणाला येता येत नाही. त्यामुळे मुलांना खूप अशी ही आहे, सेफ्टी आहे. कोणी अजून तरी एकटाच इकडे तिकडे फिरत असतो, त्याला मला घ्यायला जायची किंवा सोडायला फक्त मी सकाळी जाते, पण घ्यायला वगैरे जायची पण काही गरज नाही. आणि खेळायला तर तो स्वतःच एकटा खेळत असतो. इथे आता मम्मा मम्मा करते ती. आणि पुढे बघाच तुम्ही व्हिडिओ. आता मी बरेच काही एक्स्ट्राच सांगितलं व्हिडिओ सोडून. इकडे हिला आता बरेच दात आलेत, वरती 4 दात आलेत, खाली 2 दात आलेत आणि आता अजून एक दात 7वा यायला लागलं आहे. मी तिला हराळीचं गवत, म्हणजे आता मला माहिती नाही तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्या गावाकडे ह्याला हराळीचं गवत म्हणतात. तर ते मी तिला एक दिलं, तर तिने काय दिलं आहे हातात म्हणून फेकून दिलं आणि घेतलंच नाही. तर तिचे मी दातसुद्धा पुढे दाखवते आहे, मे बी दाखवलीत की काय माहिती, मी बोलण्याच्या नादात लक्ष नाही दिलं. तर चला मग असेच व्हिडिओ बघत चला, अजून पुढे व्हिडिओ कंटिन्यू आहे, तुम्हाला नक्की आवडेल. दात 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 अगं दात दाखव ना. दिसले दिसले, एवढे सगळे दात आलेत बापरे. आता काय मटन चिकन खायला रेडी आहे की नाही. इकडे बघ. काय काय इकडे बघ, इकडे बघ. जय 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 जय. हुश. काय आहे ते. नाच. लाडूला जरा जरी स्विमिंग पूलच्या आजूबाजूने जरी घेऊन चालले तरी तिला त्या स्विमिंग पूलमध्ये बाकीची मुलं स्विम करत असतात ते बघून तिलासुद्धा पाण्यामध्ये जायचं असतं आणि तू खूप एक्सायटेड असते. म्हणून मी तिला डेली स्विमिंग पूलच्या 1 ते 2 राऊंड तिला मी मारतेच. ती सध्या जाऊ शकत नाही कारण 2 वर्षापर्यंत स्विमिंग पूलमध्ये लहान मुलांना अलाउड नाही, कारण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये खूप क्लोरीनचं प्रमाण असतं आणि ते स्किनसाठी आणि हेअरसाठी अजिबात चांगलं नाही आहे. म्हणूनसाठी हे लहान 2 वर्षापर्यंतच्या मुलांना स्विमिंग पूल अजिबात अलाउड नाही आहे. पण तिला मी तिथूनच राऊंड मारते आणि तेच बघून तिला म्हणते आता सध्या तरी तू एन्जॉय कर. तसं तर दादा आमचा भरपूर एन्जॉय करतो आणि आता जो आला होता तो श्रेयांश ऋषंग दादा आहे, तो आमच्या शेजारीच राहतो. तो सुद्धा येऊन लाडूला विचारत होता की दादा अजून दादा कुठे आहे म्हणून. तर तिला ते स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे म्हणूनच तिची पुढे बघा कशी घाई होते चालू. सध्या तर ती फक्त शांततेत बघते, पण पुढे जाऊन सायकलीतून उतरायचा सुद्धा प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. जर कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर त्यांचे खूप खूप आभार आणि असेच आमचे व्हिडिओ बघत जाणार. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटत राहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.